आणि मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचं निधन झालंय। लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं हार्ट अटॅकनं निधन झालं। गेले काही दिवस ते आजारी होते। त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शिल्पा सरपोतदार आणि मुलगा जय हे आहेत। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मांद्र्यातल्या त्यांच्या घरी सकाळी 10 ते 11 या वेळेत अंत्यदर्शन घेता येईल। त्यानंतर खेरवाडीमधल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांचे ते चिरंजीव। शिवसेनेत असल्यापासून ते पक्ष कार्यात सक्रिय होते। भारतीय विद्यार्थी सेनेतील त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं। शिवसेनेतला अनुभव त्यांनी मनसे पक्षाची बांधणी करतानाही उत्तमरित्या वापरला। भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांची राज ठाकरेंची मैत्री होती। राज ठाकरेंचे ते विश्वासू आणि अत्यंत निकटवर्तीय होते। उत्तम संघटक अशी त्यांची ओळख होती। मधल्या काळात त्यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारीही देण्यात आली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, आमच्या जवळचे मित्र सन्माननीय अतुल सरपोतदार यांचं आज निधन झालेलं आहे। अत्यंत दुःख आहे आमच्या पक्षासाठी, कुटुंबियांसाठी। अतुल म्हणजे गेल्यानंतर आम्हाला आमच्याच बरोबरचा कोणीतरी आमचा भाऊ गेला, सक्का भाऊ गेला, आमच्या जवळचा कोणी नाही गेला, कुटुंबातला गेला, अशी आमची दुर्दैवी भावना आहे आणि आम्हाला तो धक्काच आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार यांचे ते चिरंजीव। शिवसेनेत असल्यापासूनच पक्ष बांधणीच्या कार्यक्रमात अत्यंत सक्रिय होते। शिवसेनेतला पक्ष बांधणीचा अनुभव मनसेमध्ये त्यांनी उत्तमरित्या वापरला। राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय अतुल सरपोतदारांची उत्तम संघटक म्हणून ओळख होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।